नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आपण गौरी गणपती स्पेशल रेसिपी सिरीज बघत आहोत आणि त्यामधली आजची आपली स्पेशल रेसिपी आहे मूग डाळीचे लाडू। ही लाडूची रेसिपी अगदी आगळीवेगळी आणि हटके आहे। लाडू बनवण्यासाठी फार कमी साहित्य लागतं। तोंडात टाकताच विरघळणारा, मऊसूत, अगदी मावा पेड्यासारखा लागणारा नरम मुलायम असा हा लाडू बनतो। शिवाय फक्त 2 चमचे तुपाचा वापर करून आपण हा लाडू बनवणार आहोत। हे लाडू झटपट तयार होतात, म्हणून येत्या गणेश चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पांना याच लाडूचा भोग लावा। हे लाडू पचायला सुद्धा हलके फुलके आहेत, त्यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना हे आवडतील। हा लाडू परफेक्ट असा सॉफ्ट आणि मुलायम बनण्यासाठी मी भरपूर काही टिप्स ह्या व्हिडिओ मध्ये सांगितल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। लाडू बनवण्यासाठी इथे मी 400 ग्राम मुगाची डाळ घेत आहे। आता या डाळीमध्ये पाणी टाकूया। पाणी टाकून आपल्याला ही डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। 2-3 पाण्याने मी ही डाळ धुणार आहे, त्यामुळे डाळीमधला कचरा आणि त्याचप्रमाणे डाळीला कलर केलेला असतो ते पॉलिश सुद्धा निघून जातं। आता आपण ही गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊया। पाणी सेपरेट होईल आणि डाळ सेपरेट होईल। आपल्याला डाळ भिजवायची नाही, फक्त धुवून घ्यायची आहे। जर तुम्ही डाळ जास्त वेळ पाण्यात ठेवली तर ती लगेच भिजते, त्यामुळे या पद्धतीने ती वॉश करून लगेच पाण्यातून सेपरेट करायची। आता एक 5 मिनिटं डाळीतलं पाणी चांगल्या प्रकारे निथळून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ सुकवायला ठेवायची आहे। त्यासाठी असा एखादा सुती कापड घ्या आणि त्यावर ही डाळ पसरून टाका। तुम्ही ही डाळ फॅन खाली किंवा उन्हामध्ये 10 मिनिटे ठेवली तरी चालेल। लक्षात ठेवा, डाळ आपल्याला फार जास्त सुकवायची नाही, आपण ती फक्त धुवून घेतली आहे, भिजून घेतलेली नाही, म्हणून त्यातलं पूर्ण पाणी सुकलं की लगेच आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे। इथे 10 मिनिटं झाले आहे आणि डाळ सुद्धा व्यवस्थित सुकली आहे। ज्या पद्धतीने आपण इडलीचे तांदूळ सुकून घेतो त्याच पद्धतीने ही डाळ पण सुकवायची। या डाळीमधलं पाणी सुकलं आहे, पण डाळ ओलसर आहे आणि धुवून घेतल्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे डाळीची क्वांटिटी सुद्धा जास्त दिसत आहे। आता आपण ही डाळ गरम करून घेऊया। गरम करण्यासाठी इथे गॅसवर मी कढई तापायला मांडली आहे। कढई व्यवस्थित तापली की त्यामध्ये आपल्याला डाळ गरम करायची आहे। यामध्ये डाळ टाकूया। 2 बॅच मध्ये मी ही डाळ गरम करत आहे। सुरुवातीला डाळ गरम करताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे डाळीतलं जे पाणी आहे किंवा ओलावा आहे तो कमी होतो आणि ओलावा एकदा कमी झाला की गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे। डाळ भाजताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चमच्याच्या साहाय्याने ही डाळ सतत हलवत राहायची, म्हणजे सर्व बाजूनी ती व्यवस्थित भाजेल। ही डाळ भाजण्यासाठी तुम्हाला साधारणतः एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागू शकतो। मूग डाळ वॉश करण्याआधी ज्या पद्धतीने ती कडक होती त्याच पद्धतीने ती भाजल्यानंतर कडक झाली पाहिजे, या पद्धतीने आपल्याला भाजायची। इथे पहा, डाळ एकदम सुटसुटीत आणि कडक झाली आहे। याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा ही डाळ भाजून घ्यायची आहे। आता ही डाळ आपण साईडला काढून घेऊया आणि राहिलेली डाळ सुद्धा याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे। राहिलेली सेकंड बॅचची डाळ सुद्धा मी भाजून घेत आहे। आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे टरबूजाचे बी भाजून घेत आहे। ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे। टरबूजाचे बी लाडूमध्ये छान लागतात, त्यामुळे मी टाकत आहे। जर तुमच्याकडे ते नसतील तर स्किप केले तरी चालेल। या जागी तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकता। हे पण आपण व्यवस्थित भाजून घेतले आहे। आता इथे मी डाळ थंड करून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता डाळ एकदम सुटसुटीत झाली आहे, जशी आपली पहिली डाळ होती तशीच, आणि भाजलेल्या डाळीची क्वांटिटी सुद्धा पूर्वीप्रमाणेच झाली आहे। भिजल्यानंतर डाळ फुलून जास्त झाली होती, ती पूर्वीसारखीच झाली आहे। आता या डाळीचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। पीठ तयार करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या जारमध्ये डाळ टाकत आहे। 2 ते 3 बॅच मध्ये आपण ही वाटून घेऊया। तुम्ही जर जास्त प्रमाणात लाडू करणार असाल तर डायरेक्ट गिरणीवरून दळून आणली तरी चालेल। मिक्सर जारला झाकण लावून आता आपण ही वाटून घेऊया। वाटताना याची अगदी बारीक पूड करायची आहे, पावडर सारखी आपल्याला ही झाली पाहिजे। ही डाळ आपण मिक्सर मधून फिरून घेतली आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते। तुम्ही पाहू शकता एकदम पावडर फॉर्म मध्ये डाळ निघली आहे। तुम्ही ही डाळ चाळून सुद्धा घेऊ शकता, पण याचा अगदीच पावडर झाला आहे म्हणून मी चाळून घेत नाही, मला आवश्यकता वाटत नाही। इथे आपली मूग डाळीची पिठी तयार आहे। अगदी पावडर फॉर्म मध्ये आपण ही पिठी तयार करून घेतली आहे। यापासून आपण लगेच लाडू तयार करायला घेऊया। लाडू बनवण्यासाठी मी गॅसवर कढई तापायला मांडली आहे। कढई चांगली तापली की त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप टाकत आहे।
तुपामुळे लाडूची चव छान लागते, पण बऱ्याचदा आपण फक्त तुपामध्ये लाडू बांधतो. तसं आपण न करता फक्त 2च चमचे तुपाचा वापर केला आहे आणि यामध्ये आता ही पिठी भाजून घेणार आहोत. मी एकाच वेळेस सगळी पिठी टाकत आहे. पिठी भाजण्यासाठी शक्यतो मोठ्या कढईचा वापर करा, म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित भाजता येईल. पिठी लो टू मिडियम फ्लेमवरच भाजायची, कारण पिठी पटकन करपू शकते. शक्य असेल तर पिठी भाजण्यासाठी जाड बुडाच्या कढईचा वापर करा. ज्या पद्धतीने आपण बेसन लाडूचं पीठ भाजतो खरपूस असं, त्याच पद्धतीने हे सुद्धा पीठ भाजून घ्यायचं आहे. आता हे पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये मी मलाई टाकत आहे. ही दुधावरची फ्रेश मलाई आहे. 2-3 दिवस आपण दुधावरची मलाई आधी काढून ठेवून या पद्धतीने यामध्ये यूज करू शकतो, पण मलाई फार जास्त दिवसाची नसावी. जर तुम्ही लाडूमध्ये फार जास्त दिवसाची साठवलेली मलाई वापरली तर लाडूचा कोमट वास येईल किंवा लाडू पटकन खराब होतील. त्यामुळे मलाई जर वापरणार असाल तर फ्रेश मलाई वापरा. इथे मलाईच्या जागेवर तुम्ही मावा सुद्धा वापरू शकता, किंवा मलाई आणि मावा दोन्ही नाही वापरलं तरी चालेल. शिल्लक राहिलेली मलाई सुद्धा यामध्ये मी टाकून घेतली आहे. मलाई टाकल्यानंतर पिठाच्या थोड्याशा गाठी झाल्यासारख्या वाटतात, त्यामुळे हे व्यवस्थित मॅश करत राहायचं, म्हणजे त्या गाठी फुटतील. आणि मलाई टाकताना गॅस थोडा हाय करायचा, म्हणजे मलाई पटकन मेल्ट होईल. आता यामध्ये आपण टरबूजाचे बी टाकूया. हे आपण आधी भाजून घेतल्या होत्या, त्यामध्ये मी ऍड केल्या आहे. इथे तुम्ही ड्रायफ्रूट सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करू शकता. त्याचसोबत लाडूला वास छान येण्यासाठी इथे मी जायफळ किसून टाकत आहे. जायफळनी लाडूची चव आणि वास दोन्ही छान येतो. पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर इथे हे लाडूचं पीठ व्यवस्थित भाजून झालं आहे. आपल्याला आता चासणी घ्यायची आहे. त्यासाठी त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकत आहे. हे पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी 2.5 वाट्या पिठी साखर टाकत आहे. 400 ग्राम डाळीसाठी मी इथे 300 ग्राम पिठी साखर वापरलेली आहे. आमच्याकडे गोड थोडं कमीच खातात, त्यामुळे मी इथे कमी टाकले आहे, पण तुम्ही जेवढ्याच तेवढी पिठी साखर घेऊ शकता. पिठी साखरेऐवजी तुम्ही साधी साखर सुद्धा वापरू शकता, पण पिठी साखरेमुळे पाक पटकन होतो, वेळ वाचतो. आता यामध्ये मी अजून अर्धी वाटी पाणी टाकत आहे. एकंदरीत मी 1 वाटी पाणी टाकले आहे आणि 2.5 वाट्या पिठी साखर टाकली आहे. आता या पाकावर मी 2 चमचे दूध टाकत आहे. दूध टाकल्यामुळे काय होतं, साखरेवरची जी मळी असते, घाण असते, ती साईडला येऊन बसते. तुम्ही पाहू शकता कढईच्या साईडने तुम्हाला मळी दिसत आहे. ही मळी सेपरेट होते आणि आपल्याला ती काढायला सोपी जाते. त्यामुळे लाडूचा कलर हा काळा येत नाही, लाडू ओरिजिनल कलर मध्ये येतात. म्हणून कधीही पाक बनवताना त्यामधली मळी काढून घ्यायची, त्यामुळे पाक व्यवस्थित होतो आणि कलर सुद्धा छान येतो. इथे बऱ्यापैकी मी ही मळी काढून घेतली आहे. 2 ते 3 मिनिटं अजून आपल्याला हा पाक शिजवायचा आहे. नेहमीच्या लाडूप्रमाणे हा पाक आपल्याला फार जास्त कडक बनवायचा नाही. आपण मूग डाळीचे लाडू बनवत आहोत, यासाठी थोडा सैल असा पाक बनवायचा आहे. मी तुम्हाला इथे चेक करून दाखवते. तुम्ही पाहू शकता असं थोडासा पाक जमा होत आलेला पाहिजे आणि हातात धरली की त्याची 1 तार आली पाहिजे. 1 तार ही कडक आली पाहिजे, 2 तारी पाक नकोय. या पद्धतीने आपल्याला हा पाक बनवायचा आहे. इथे पाक तयार आहे. त्यामध्ये मी लगेच मूग डाळीची भाजलेली पिठी टाकत आहे. आता या प्रोसेसला हे फास्ट मध्ये मिक्स करत जायचं. हे मुगाचे लाडू आहेत आणि मूग पटकन पाक शोषून घेतं, ते कोरडा होत जातो. त्यामुळे इथे पटापटा मिक्स करून आपल्याला गरमच लाडू बांधायचे आहेत. तुम्हाला मी चेक करून दाखवते. या पद्धतीने, अशा पद्धतीने हे सॉफ्ट हातामध्ये आपल्याला वळता आले पाहिजे. आता आपण लगेच लाडू वळायला घेऊया. हे मिश्रण तुम्हाला थंड होऊन द्यायचं नाही, हाताला सहन होईल त्या पद्धतीचं गरम असावं आणि आपण लगेच लाडू वळायचा आहे. बऱ्याचदा काय होतं, मुगाची डाळ असल्यामुळे ती पटकन पाणी शोषते आणि हे कोरडं होत जातं आणि लाडू हातामध्ये वळत नाही. त्यामुळे हे गरम गरमच बांधा. आणि जर हे फारच कोरडं झालं तर त्यामध्ये थोडंसं गरम पाण्याचा शिपका द्या, किंवा पाक बनवतानाच तुम्ही जर अर्धी वाटी पाणी वाढवलं तरी चालतं. तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असा आपला हा लाडू तयार आहे. किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे. कलर सुद्धा छान आला आहे. मी तुम्हाला लाडूचं मिश्रण संपत आल्यानंतर सुद्धा लाडू वळून दाखवते. हा सहज वळला जात आहे. पण जर शेवटी मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू वळता येत नसतील तर तुम्ही 2 मिनिटं ते मिश्रण गॅसवर मांडा आणि त्यामध्ये अगदी 2 चमचे कोमट पाणी टाका. पुन्हा एकदा मिक्स करा आणि लाडू वळा. तर इथे आपले सगळे लाडू वळून तयार आहेत. दिसतायत ना एकदम हॉटेल सारखे. किती सॉफ्ट वळले गेलेत आणि सगळे सारखे आलेत. जेवढे हे दिसायला सुंदर आहेत तेवढेच खायला सॉफ्ट, गोड आणि मुलायम आहेत. इथे मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता अगदी सहज फुटतोय, एकदम पेड्यासारखा झालाय.
तर तुम्ही सुद्धा येणाऱ्या गौरी गणपतीला ही लाडूची रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। नातीव्स किचनवर नवीन असाल तर नातीव्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।